सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा। गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाची सुरुवात होते आणि ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत तर तो दिवस येत आहे 19 मार्च 2026 ला। 3.5 मुहूर्तांपैकी एक आणि आपल्या हिंदू धर्म संस्कृतीतील अतिशय महत्त्वाचा सण म्हणजेच हा गुढीपाडवा। हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपण हा गुढीपाडवा सण साजरा करतो। शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस, गुढीपाडव्याचा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो आणि या दिवशी दारी उभारलेली गुढी हे विजय आणि सुख समृद्धीचं प्रतीक मानलं जातं। या दिवशी कोणतंही शुभ कार्य असेल तर त्याला सुरुवात केली जाते। तसेच सोनं चांदी, मौल्यवान वस्तू, वाहन, घर खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं, परंतु प्रत्येकालाच या मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच त्यांनी माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्यावर, आपल्या कुटुंबावर सदैव राहावा आणि तिच्या कृपेनं आपल्या घराची भरभराट व्हावी, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी, यासाठी या गुढीपाडव्याच्या दिवशी काही उपाय सेवा करायचे आहेत। त्यापैकीच एक अतिशय साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तो म्हणजेच या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर एक श्रीफळ, ज्यालाच आपण नारळ म्हणतो, तर हे नारळ तुम्हाला एका ठिकाणी ठेवायचं आहे। आता हे घरामध्ये कोणत्या ठिकाणी ठेवायचं आहे आणि या श्रीफळाचा तुम्हाला कोणता उपाय करायचा आहे याविषयीचीच अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगणारच आहे। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका। तर 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला हा गुढीपाडवा आणि या दिवशी आपल्याला एका नारळाचा, श्रीफळाचा उपाय करायचा आहे। आता या नारळाचाच उपाय आपल्याला का करायचा आहे तर ते सर्वप्रथम जाणून घेऊया। तर कोणतीही पूजा असेल तर त्या पूजेमध्ये किंवा शुभ कार्यामध्ये नारळाचं स्थान हे सर्वोच्च आणि नारळाशिवाय कोणतीही पूजाविधी किंवा कोणतेही शुभ कार्य होत नाही। काही जण नारळाला सजीव रूप देखील मानतात। नारळाला मनुष्याप्रमाणे 2 डोळे आणि 1 तोंड देखील आहे। नारळ फोडल्यावर त्यातून पाणी येते आणि ते अमृता समान मानलं जातं, म्हणजे श्री माता लक्ष्मीचं हे फळ मानलं जातं। यामुळेच कोणतेही शुभ कार्य असेल तर तिथं नारळाला विशेष महत्त्व। श्रीफळ हे शुभ, सुख समृद्धी, सन्मान, उन्नती आणि सौभाग्याचे सूचक मानले जाते। तसेच या नारळाच्या उत्पत्तीबद्दल एक आख्यायिका देखील सांगितली जाते, म्हणजेच भगवान श्री हरिविष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत श्री माता लक्ष्मी, नारळाचं झाड आणि कामधेनू या 3 गोष्टी आणल्या होत्या। या तिन्ही गोष्टी माणसासाठी वरदान आहेत। तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय करताना हे जे श्रीफळ आहे तर ते गुढीपाडव्याच्या दिवशीच आपल्याला खरेदी करून घरी आणायचं आहे। घरामध्ये अगोदरपासून असलेला जो नारळ असेल तर त्याचा उपाय करायचा नाही। त्याचबरोबर खरेदी करताना नारळ एकाक्ष खरेदी करायचा आहे, म्हणजेच तुम्हाला चित्रामध्ये, फोटोमध्ये जो नारळ दिसत आहे तर त्याचप्रमाणे एकाक्ष, ज्यालाच आपण एका डोळ्याचा नारळ असं म्हणतो, तर तो नारळ आपल्याला खरेदी करायचा आहे। जर काही कारणास्तव तुम्हाला जर असा नारळ मिळालाच नाही तर मग तुम्ही जो मिळेल तर तो घेऊ शकता, परंतु पाणी असलेलाच आणि मोठ्या आकाराचा नारळ खरेदी करायचा आहे। आता तुम्ही हा नारळ खरेदी करत असताना जर तुम्हाला 2 घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता, 3 घ्यायचे असतील तर घेऊ शकता। आता मी ज्या ज्या ठिकाणी सांगणार आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला हे श्रीफळ, हे लक्ष्मी स्वरूप नारळ ठेवायचं आहे। यासोबतच तुम्हाला 1 रुपयाचं नाणं आणि 1 सुपारी देखील लागणार आहे आणि अखंड अक्षता देखील लागणार आहेत। तर या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही हा नारळ खरेदी करून आणायचा आहे आणि देवपूजा करताना तुम्हाला याची कलश स्थापना करायची आहे आपल्या देवघरामध्ये। त्याचबरोबर जे बाकीचे जे श्रीफळ आणलेले आहेत नारळ, त्याचे देखील आपल्याला उपाय करायचे आहेत। तर सर्वप्रथम तर देवघरातील देवी देवतांची पूजा करायची आहे आणि त्या ठिकाणी देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर हे जे श्रीफळ आहे तर ते एका प्लेटमध्ये तुम्हाला ताटामध्ये ठेवायचं आहे। आता मी तुम्हाला उपाय सांगण्यापूर्वी ज्या ठिकाणी तुमचा व्यवसाय असेल किंवा तुम्हाला एक नारळ तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे, ज्या ठिकाणी घरातील पैसा अडका, धन ठेवता, तर त्या ठिकाणी एक नारळ आहे तर तो तुमचा घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, उंबरठा, त्याच्या वरच्या चौकटीच्या आतल्या बाजूला एक बांधायचा आहे। आणि जर तुम्हाला आणखीन
जर तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायचा असेल किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जर ठेवायचा असेल तर त्या हिशोबाने तुम्हाला हे नारळ घ्यायचे आहेत। आता एका ताटामध्ये तुम्हाला हे नारळ ठेवायचे आहेत। त्यानंतर हे जे करत आहात उपाय तर तो देवघरासमोरच बसून करायचा आहे आणि एक दिवा आपल्याला देशी गाईच्या तुपाचा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहे। आता उपाय करताना आपल्या आजूबाजूला कुटुंबातील व्यक्तींव्यतिरिक्त कोणीही नसणार नाही। तर सर्वप्रथम तुम्हाला या श्रीफळाची पूजा करायची आहे। ज्याप्रमाणे आपण माता लक्ष्मीची पूजा करतो तर त्याचप्रमाणे हे श्रीफळ देखील माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि त्यामुळे त्याची देखील माता लक्ष्मीप्रमाणेच पूजा करायची आहे। धूपदीप दाखवायचा आहे, अखंड अक्षदा अर्पण करायचे आहेत। जास्वंदीचं किंवा कोणतंही लाल रंगाचं फूल असेल तर ते माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे, म्हणजेच या श्रीफळाला अर्पण करायचं आहे। आणि ही पूजा करत असताना या श्रीफळासोबतच तुम्हाला 1 रुपयाचं नाणं आणि जी मी सुपारी सांगितलेली आहे तर ती देखील ठेवायची आहे। त्यानंतर या नारळावरती या श्रीफळावरती तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल, मनोकामना असेल, जी काही अडचण असेल तर ती तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहे। त्यानंतर तुमची जी कुलदेवता आहे तर त्या कुलदेवतेचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे, तिचं नाव घ्यायचं आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीचं ओम श्री महालक्ष्मी नमो नमः, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे। तुम्ही ज्या देवी देवतांना मानता त्या देवी देवताचं नामस्मरण करायचं आहे आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या अभिमंत्रित करायच्या आहेत आणि तुमची जी काही इच्छा असेल, समस्या असेल, अडचण असेल तर ती तुम्हाला या श्रीफळावर सांगायची आहे, बोलून दाखवायची आहे। त्यानंतर यातील एक श्रीफळ उचलायचं आहे आणि एक तांब्या घेऊ शकता किंवा कोणताही कलश तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे। त्यामध्ये गंगाजल असेल तर अतिशय उत्तम किंवा स्वच्छ पाणी भरायचं आहे। 1 रुपयाचं नाणं, ही सुपारी, 11 अखंड अक्षदा आणि दुर्वा या तुम्हाला कलशामध्ये टाकायच्या आहेत। हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला हे श्रीफळ स्थापन करायचं आहे। दररोज सकाळी देवपूजा करताना या श्रीफळाची देखील तुम्हाला पूजा करायची आहे। तसेच रोज सकाळी देवपूजा करताना या कलशातील पाणी तुळशीला न घालता इतर कुंडीतील जी झाडं असतील तर त्यांना अर्पण करायचं आहे, परंतु हे पाणी इकडं तिकडं कोणाच्या पायाखाली येणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आणि हे कोणत्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता, फक्त तुळशीला हे पाणी घालायचं नाही। आणि त्यामध्ये ज्या 11 अखंड अक्षदा आहेत तर त्या जरी गेल्या तरी सुद्धा तुम्ही दुसऱ्या अखंड 11 अक्षदा या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी ह्याच पाण्यामध्ये तुम्हाला ठेवायचे आहे। त्यानंतर दुसरं जे श्रीफळ आहे तर त्याचं तुम्हाला 1 रुपयाचं नारळ, 1 सुपारी, त्याचबरोबर अखंड 11 अक्षदा याची एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून पोटली तयार करायची आहे। आणि ज्या ठिकाणी घरातील पैसा ठेवता, धन ठेवता तर त्या ठिकाणी ही एक पोटली तुम्हाला ठेवायची आहे, हे एक श्रीफळ ठेवायचं आहे। त्यानंतर अशाच प्रकारची एक पोटली तयार करून तुमच्या घराची जी चौकट आहे तर त्या चौकटीच्या आतल्या बाजूला तुम्हाला बांधायची आहे। आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी येतात किंवा कोणतेही संकट, विघ्न, बाधा येते तर ती सर्व काही याच ठिकाणाहून येत असते आणि त्यामुळे कोणतेही घरामध्ये नकारात्मकता येऊ नये, घरावर संकट, विघ्न येऊ नये आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदावी त्यासाठी 1 रुपयाचं नाणं हे लक्ष्मी स्वरूप आहे आणि जी सुपारी आहे तर ते विघ्नहर्त्याचं स्वरूप आहे आणि त्यामुळे तुम्हाला या वस्तू या ठिकाणी बांधायच्या आहेत, ठेवायच्या आहेत पोटली। त्यानंतर ज्या वेळेला तुम्ही देवपूजा करता त्यावेळेला घरामध्ये धूपदीप दाखवता तर त्यावेळेला या पोटल्यांना देखील तुम्हाला धूपदीप दाखवायचा आहे। त्यानंतर संध्याकाळी 6:30 ते 7:30 या दरम्यान आणि त्यावेळेस जर शक्य झालं नाही तर रात्री 10 वाजण्याच्या अगोदर तुम्हाला अजून एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे, तोच म्हणजे कर्पूर होम करायचा आहे। आता हा होम करताना म्हणजेच आपल्याला घरामध्ये भीमसेनी कापूर जाळायचा आहे। तर 1 श्रीफळ घ्यायचं आहे, त्याच्यावरती भीमसेनी कापूर ठेवायचा आहे। ते ताटामध्ये आपल्याला ठेवायचं आहे श्रीफळ, त्याच्यावर भीमसेनी कापूर ठेवायचं आहे। थोडीशी पिवळी मोहरी आणि थोडीशी हळद यावर टाकायची आहे, थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरून 7 वेळा हा जो नारळ आहे, हे श्रीफळ आहे तर ते ज्याप्रमाणे दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। जर कापूर विजत असेल तर त्यामध्ये तुम्ही आणखी कापराचा वापर करू शकता आणि अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या ज्या कुटुंबातील व्यक्तींच्या बाबतीत ज्या काही समस्या आहेत, अडचणी
आहेत तर ते या श्रीफळावर बोलून दाखवायचे आहेत. आणि त्यानंतर सर्वांच्यावरून उतरून झाल्यानंतर घरापासून दूर अंतरावरती नेऊन वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला हा श्रीफळ सोडायचा आहे. तर नारळ हा पेटताच घेऊन जायचा नाही, तर सर्वांच्यावरून ओवाळून झाल्यानंतर घराच्या बाहेरच्या बाजूला एका कोपऱ्यामध्ये नेऊन ठेवायचा आहे, किंवा बाहेर जर ठेवणं शक्य नसेल तर घरामध्ये एका साईडला हा श्रीफळ ठेवून द्यायचा आहे. आणि जर यावरील जर भीमसेनी कापूर जर विझत असेल ज्या वेळेला तुम्ही घरातील लोकांच्यावरून दृष्ट काढत असता तर त्यावेळेला, तर त्यामध्ये तुम्ही आणखी भीमसेनी कापराचा वापर करू शकता. आणि दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी हा नारळ वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे, किंवा घरापासून दूर अंतरावरती नेऊन सोडून द्यायचा आहे. हा उपाय करताना आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या दरवाजावरून देखील तुम्हाला हा जो नारळ आहे, म्हणजेच आपण जो कापूर जाळलेला आहे नारळ, तर तो या घरावरून देखील 7 वेळा फिरवायचा आहे. कारण की आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता येते, कोणतेही विघ्न, संकट, बाधा, अडचणी ज्या या घरामध्ये येत असतात, तर त्या सर्व काही याच ठिकाणाहून येत असतात. आणि त्यामुळं तुम्हाला तुमच्या घरावरून देखील 7 वेळा हा कापूर जाळलेला नारळ फिरवायचा आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे ही सेवा करायची आहे. यामुळं तुमच्या कुटुंबावर कितीही मोठं संकट असेल, अडचण असेल किंवा नजरबाधा असेल, ग्रहदोष असतील, वास्तुदोष असतील, तर ते सर्व काही दूर होणार आहे. आणि मुलांच्या काही समस्या असतील, शिक्षणासंबंधित, नोकरी संबंधित किंवा पतीच्या काही समस्या अडचणी असतील, तर त्या सर्व काही दूर होणार आहेत. अगदी साधा सोपा उपाय आहे, परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे. आणि तुम्ही ह्या गुढीपाडव्याला हा करायचा आहे. गुढीपाडव्याला जर काही कारणानं तुम्हाला जर करणं शक्य होत नसेल तर तुम्ही हा उपाय अक्षय तृतीयेला करू शकता. अक्षय तृतीयेला नाही शक्य झाला तर तुम्ही गुरुपुष्यामृत योग हा येत असतो त्यावेळेला करू शकता, किंवा कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचबरोबर जो मी तुम्हाला नारळ सांगितलेला आहे, ज्यावर तुम्ही भीमसेनी कापूर, थोडीशी पिवळी मोहरी ठेवलेली होती आणि असा जो जाळला, तर तो तुम्हाला दर शनिवारी किंवा अमावस्या, पौर्णिमा, किंवा जर तुमच्या घरामध्ये जर असं तुम्हाला जाणवत असेल की निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा घरातल्या कोणत्याही कामामध्ये जर अडचण येतात किंवा इतर काही अडचण असेल, तर त्यावेळेला तुम्ही अशा प्रकारे या नारळाचा उपाय करायचा आहे, जेणेकरून तुमच्यावर जी काही अडचण असेल, संकट असेल, तर ते दूर होईल. त्याचबरोबर देवघरात जी कलश स्थापना केलेली आहे तर त्याची देखील तुम्हाला दररोज पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. तर अशा प्रकारे, आणि हो, कुलदेवतेचं नामस्मरण करायला अजिबात विसरायचं नाही. कोणतीही सेवा करताना, कोणताही उपाय करताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायला हवा, तरच केलेल्या उपायाचं आपल्याला फळ मिळतं. आणि नुसते उपाय करून चालत नाही, तर त्याला मेहनतीची देखील तितकीच जोड असायला हवी, तरच आपण केलेल्या सेवेचं आपल्याला फळ मिळतं. आणि माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळं कोणतीही सेवा उपाय करताना अखंड वस्तूंचा वापर करावा. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.